मेळघाटमधील खडीमल गावात भीषण पाणी टंचाई। निसर्ग सौंदर्यानं नटलेलं विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाट सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे। मेळघाटच्या खडीमल भागात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागतोय। या गावामध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र ते पाणी सुद्धा घरपोच मिळत नाही, तर टँकरद्वारे ते पाणी विहिरीत टाकले जाते आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीतून काढून प्यावे लागते। असाच पाण्यासाठी आदिवासी महिलांना संघर्ष करावा लागतोय। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अमरावती। सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना आदिवासी महिलांना करावा लागतो आहे आणि प्रशासनाचा दावा आहे की इथे आम्ही 15 टँकरने दररोज पाणी पुरवठा करतो आणि शुद्ध पाणी इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहोत, असा दावा त्यांचा। मी त्या दाव्याचं खंडन करतो। इथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे। अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी, जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत। परंतु 15 टँकर जे सांगितलेले आहे ते 15 टँकर नसून येथे फक्त 2च टँकरने पाणी पुरवठा केला जातो। प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या गावामध्ये परमनंट काहीतरी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरिता येथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे। यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या ठिकाणी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि येथे पाणीच्या समस्या निकाली नाही काढल्या तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने येथे मोठं आंदोलन उभारू।